नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण आनंदात असाल ना? तर मला असं सांगायचं आहे की थोडक्यात कष्ट कष्ट हे केलंच पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. मग आपण नेहमी काम करत राहणं हे गरजेचं आहे. काम केल्यानंतर पैसा हा मिळणारच आहे. मग बरेच जण म्हणतात की बाबा लॉ ऑफ अट्रॅक्शन करा, मेंटेस करा, सर्व हे बरोबर आहे. पण स्वतःचं मन जिथपर्यंत पोचेल तिथपर्यंत ते खरं आहे ना. स्वतःचं मन जर व्यवस्थित नसेल तर ते काय उपयोगाचं. बरेच लोक ज्ञान संपादन करत असतात, ते आपण ऐकत असतो, घेत असतो. परंतु प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही या दुनियेत. तर शेवटी आपल्यासुद्धा मनाचा विचार आपण केला पाहिजे किंवा आपण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तर कष्ट करणं म्हणजे काय, कष्ट करणं म्हणजे काय लाजायचं नाही आहे. काम करूनच खायचं आहे शेवटी. पैसा जर मिळवायचाच असेल तर काम केलंच पाहिजे. ज्यावेळेस आपण खरं बोलत असतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला ते आवडत नाही किंवा तिचे विचार वेगळे असतात किंवा आपले विचार वेगळे असतात. म्हणून आपल्याला पटेल तेच आपण करायचं ना. काही जण आपले दुश्मनगिरी पत्करतात, काही जण आपल्याशी गोड बोलत असतात, काही जण मोकळ्या मनाने बोलत असतात, काही जण मनात ठेवून बोलत असतात. हे सर्व आपल्याला समजत असून देखील आपण मूर्खावानी त्यांच्या पाठीमागं कशासाठी लागायचं? काय गरज आहे आपल्याला? मग मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वतः कष्ट करा, मेहनत करा आणि मग स्वतःच्या ओंजळीने पाणी प्यायला शिका. म्हणजे तो आनंद एक वेगळाच असतो या दुनियेमध्ये. काम करून कष्ट करायला काय हरकत आहे हो? आजची दुनिया ही की नाही मतलबी, स्वार्थी आहे. तर ह्या दुनियेमध्ये चांगल्याला चांगली किंमत मिळत नाही आणि वाईट जो असतो त्याला भरभरून किंमत मिळते समाजामध्ये, इतर ठिकाणी. कारण ती वाईट प्रवृत्तीच माणसाच्या मनामध्ये दृढ झालेली असते. तर आपण किती जरी चांगलं काम केलं तरी शेवटी आपल्याला कुठेतरी कोणीतरी नावं ठेवत असतं. पण ते नावं ठेवल्यामुळं आपण जग जिंकू शकतो किंवा हा नावं ठेवतो इकडं दुर्लक्ष करून आपण पुढं चालत राहायचं, आपली मेहनत करत राहायचं. समाज काय हे दोन्ही तोंडाने बोलत असतं. समाजाचं काय घेऊन बसलं आहे? आपण आहे तर दुनिया आहे. आपल्या मनाला ठाम सांगायचं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतातच ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी समर्थ जेव्हा अंतर्मनात उतरत आहेत तेव्हाच आपल्याला प्रत्येक गोष्टीची भाषा कळत असते, परिभाषा समजत असते की देवाला नेहमी नमस्कार केलाच पाहिजे. बरोबर आहे, देवधर्म हे केलंच पाहिजे. पण कष्ट हे माणसाचे काही चुकलेले आहेत का? कष्ट हे करणं गरजेचंच आहे ना. म्हणून कुणी आपल्याला मूर्ख म्हणू दे किंवा नालायक म्हणू दे, तिकडे आपण फार लक्ष द्यायचं नाही. स्वतःचं काम करत राहणे हेच आपलं ईश्वर शक्ती आहे. परमेश्वराने आपल्याला एवढं मोठं देह दिलं आहे, चांगलं दिलेलं आहे. मग आपण कष्ट करायला लाजायचं का? तर फुकट पैसे हे मिळवण्यापेक्षा कष्ट करून मिळवलेले कधीही चांगलं. म्हणजे हा माझा सब्जेक्ट कोणाला आवडो किंवा न आवडो, परंतु ज्यावेळेस आपण खरं बोललेलं असतो आहे त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला ते राग येत असतो. ते राग क्षणिक असते, परंतु ते राग दुसऱ्यांना उंच उंच शिखरावर घेऊन जात असतो आहे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या कामाबद्दल आपण स्तुती करायचीच नाही किंवा आपली किंमत कमी करायची नाही. समाजात एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मोठ्या तोऱ्यात जगायचं, हाच माझा संदेश आहे. चला, तरी शब्द माझे चुकले असेल तरी माफ करा. ठीक आहे.